थोडं कठीण आहे गोप्रो घेऊन दाखवत चढणं. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. आज माझ्याबरोबर आहे शशी भाई. आपला इंटरनॅशनल लेवल बॉक्सर आहे. राईड सुरू केलेली सकाळी 4-4:30ला. इथे पोचलो आहे, मुरबाडला थांबलो आहे. तर बघू पुढे मॅसेज करत हडसर किल्ल्याला जाणार आहे. मग चला पुढे जाऊया, नाश्ता करूया थोडा आणि मग कंटिन्यू करूया. आम्ही इथे या हॉटेलला थांबलो आहे, हॉटेल साईराज. थोडं मुरबाडच्या थोडंच पुढे. मस्त आता चाय आणि नाश्ता करू. बघू शकतात धुकं खूप आहे आज. थोडं अर्ली मॉर्निंग आहे, 6:15-7:30 झालेत. तर मग एक मस्त लोकेशन भेटलेली आम्हाला. विचार केलेला मस्त इथे फोटो काढू अशी बाईक उभी करून. पण हा बोर्ड जो आहे फोटो बॉम्बर आहे आमचा. तर मग नाश्ता करूया. तर मस्त आमचा गरमागरम मेंदू वडे आलेले आहेत. अजून एक मिसळ पाव मी ऑर्डर केली आहे, ती इथे आऊट पटापटा कल्टी घ्यायचे. सांबार पण आहे, चटणी पण आहे, मिसळ पाव आणि मिसळ पाव पण येते. हॉटेल तसं डिसेंट आहे आणि सकाळी हेच उघडे, तर हाच एक ऑप्शन आहे आमच्याकडे. सुरू करते. तर मस्त आमचं खाऊन झालेलं आहे. आता पुढचा प्रवास सुरू करूया. हा किडा दिसतोय का? बाईक चालू केल्यावर उडेलच. तर तुम्ही बघू शकतात आम्ही माळशेज घाटाच्या तळाशी पोचलो आता. आणि इकडनं अजून जो डोंगर तो तुम्हाला तो दिसतोय तो वरचा, तिथे त्याचा माळशेज घाट. आता इकडनं घाट सुरू होणार. आता तुम्हाला दाखवतो माळशेज घाट. आपला भाऊ जरा वरती चढलाय आणि व्ह्यू ब्लॉग करतोय. पण अप्रतिम म्हणजे खूप सुंदर व्ह्यू आहे हा. सकाळचे 7:30 झालेत, 7:30-7:45 आणि माळशेज असं दिसतं एवढ्या सकाळी. हा व्ह्यू घेण्यासाठी मी खास लवकर उठून आलो होतो. सो अजून आपल्याला पुढे जायचं आहे, मग ते करूया आणि जाऊया. ऊन मस्त येत आहे. माळशेजचा जो व्ह्यू पॉईंट एक बघा स्टार्टिंगचा पकडला होता तो हा, आणि दुसरा तिकडे त्या तटाच्या इथे. तर मग तिकडे तर जाणार नाही, कारण आपल्याला जायचं हडसरला, लवकर पोचायचं पण आहे. तर थोडा इथे आनंद, थोडा लुफ्त उठवूया इकडच्या त्या सुंदर दृश्याचा आणि मग जाऊया पुढे. चला. खाली नदी दिसते ती काळू नदी आहे. या दोन दऱ्यांच्या एका साईडला काळू वॉटरफॉल येतो, तिकडनं
अंदरबन का आदराई दोघांमधून अंदरबन तिकडे अंदरबनचा ट्रेक सुरू होतो. या डोंगराच्या मागे जो ढगात आहे त्याच्या मागे लागतो हरिश्चंद्रगड आणि तिकडनंच पुढून वाट जाते पिंपळगाव जोगा डॅमच्या इकडनं जी जाते खिरेश्वरपासून हरिश्चंद्रगडचा ट्रॅक आम्ही केला आहे. गेल्या वर्षी मी केलेला तो प्रोफाईलमध्ये जाऊन बघावा लागेल तुम्हाला. बाकीचा आता आमचा इथे टाइमपास थोडं चिल मारून झाले. मस्त बस जात आहेत, गाडी जात आहेत, आम्हाला बघतायत. त्या वांढरण ते माकडान आणि वांढरांसारखे आम्ही बसलोय. तर लोक जज मारतायत मस्त. तर ठीक आहे, चला पुढे सुरू करूया. गाईज आम्ही आता पोचलो आहे गडाच्या पायथ्याला. ह्याच रोडने आलो आम्ही आणि इथे पुढे हडसर गाव लागतं आणि एक असा कच्चा पक्का रोड आहे जो इथे जातो. वरती आम्ही बाईक पार्क केलेली, माझ्याकडे थोडा वेळ नव्हता तर मग फक्त खाली खास आलं तुम्हाला दाखवायला की तो टर्न कुठला आहे स्लाईटवाला, इकडनं तुम्ही चढू शकतात. पुढचा ट्रेक जो आहे तो आता आम्ही स्टार्ट करतोय. छान तर 20 मिनिटं झालेत चढतोय. 10-20 मिनिटं चढून जो पहिला व्ह्यू भेटतो तो असा आहे. हा जो डोंगर आहे हा हडसर आहे, हडसर किल्ला. आणि हडसरला जाणारी 2 वाटं, एक महादरवाजापासून त्यांच्या हडसर किल्ला त्या साईडला पडते आणि ही कुंटीची वाट. ट्रेलिंग एक्सपिरियन्स घेण्यासाठी कुंटीची वाट पकडली आहे जी एक खडी चढाई आहे विथ नो सेफ्टी ग्रिल्स इन नथिंग. तर तुम्ही बघू शकतात हे पूर्ण झाडातून आलो. आता मॅप बघायची बघत होतो तर तो जो पॉईंट आहे जो गणेश खिंडीवरून दिसत होता तो इकडनं पण दिसतोय. तर म्हणजे तिकडनं खालून त्या गणेश खिंडीचं जे घाट लागलेलं तर तिकडे आहे आणि या डोंगराच्या मागे गणेश खिंड आहे. आपण हा डोंगर पूर्ण फिरून आलो आहे मागून तसं फिरून पायथ्याशी हडसर गावात. बघूया, चला ट्रेल सुरू करण्याच्या आधी सर्व माउंट करू आपण तर तुम्हाला एक चांगला शॉट भेटेल आणि एक अँगल पण चांगला भेटेल. आणि आता तो जो पॅच आहे तो चढायचा आहे. तर चला, जय भवानी. तर फायनली आम्ही आता आलो इथे. हीच ती उंचीची वाट. तुम्हाला ते छोटे छोटे दिसत आहेत. हा रॉक पॅच आता आपण त्याच्या सपोर्टने पूर्ण चढणार. तो आपला बुरुज. मजा येणार आहे, खूप थ्रिलिंग आहे आणि मी ट्राय करीन तुम्हाला परफेक्ट शॉट देण्याचा याचा, कारण पूर्ण गडावर हा एक माझा तगडा एक्सपिरियन्स आहे ज्यासाठी मी खास आलो आहे. तर चला सुरू करूया. रेडी बाय? एकदम रेडी, परफेक्ट. चलो आ जाओ.
तर गाईस पोचलो आहे मी वरती फायनली. एवढा ट्रेक करून मस्त. आय होप बघायला मजा आली असेल, कारण चढताना आम्हाला मजा आली. उभी चढण आहे, छोटे छोटे चिरे तुम्ही बघितलंच असेल. तर पडलो तर डोकं बिकं फुटणार कन्फर्म आहे. सो रिस्क घेऊ नका, पण कधी कधी असं थोडं ट्राय करा, मजा येते त्याच्यात. या साईडने याला फक्त आम्ही दोघंच आहोत, अजून कोण नाही. व्ह्यू खूप सुंदर आहे. वरती अजून चढायचं आहे, मग ते करू. ठीक आहे, चल. हां, तर बघू शकतात थोडं कठीण आहे गोप्रो घेऊन दाखवत चढणं. तसं तर झालंय. मजा आली. चलो, तो जो पॅच करून आम्ही या साईडला वरती येतो इकडनं. आणि मग जसं वरती आलो, समोरच तुम्हाला श्री बजरंगबली यांचं एक छोटंसं देऊळ दिसेल, जे चांगल्या परिस्थितीत बिलकुल नाही, उरलंच नाही आहे, पण मूर्ती आहे, तुम्ही बघू शकतात. सो थोडं चालल्यावर अजून तिकडनं दरवाजाच्या साईडला तुम्हाला हे आपलं शिवमंदिर दिसेल. महाराजांच्या गडावरती महादेवाचं मंदिर नसतं असं होतं का? आपला भगवा. आणि आपल्या नंदीबाई. मोठी नंदी, ये छोटी नंदी. मस्त प्यारा आहे. या तुम्हाला मस्त गोष्ट दाखवतो एक. कंडिशन तशी खूप वाईट आहे, चिऱ्या पडल्यात. लकडी काही हां, अशा प्रकारे इथे फक्त 3 तोफा आहेत. आणि ही एक तोफा आपल्या लोकांमधून कोणतरी सोडून गेले, जी पाण्याची तोफ आहे. आम्ही डिसाईड करतोय दरवाजाकडे जाऊया की धान्य कोठार बघायला जाऊया, कारण उतरायचं तर आम्हाला इकडनंच आहे. मग पहिले हेच बघूया ना. चल. ही जी नळी दिसते तुम्हाला एक,
ही पाणी जाण्यासाठी खास डिझाईन केली असणार. काय बांधकाम असेल, पूर्ण सिंगल रॉक, सिंगल दगडात, एका दगडात एवढं या लोकांनी पेरलंय. तर थोडं खाली आलो आम्ही आणि इथे मस्त शिवमुद्रा आहे आपली, बघू शकतात. सुंदर असं दृश्य वाटतंय, म्हणजे बघूनच मनाला आनंद. डायरेक्ट थोडंसं वरती आलो गडापासून, दरवाजापासून, तर लगेच हे बनवलंय. मस्त आहे. ज्यांनी पण मेहनत केली असेल त्याला सलाम बाय. तिथे एक छोट्या पाण्याची टाकी आहेत, ते आम्ही अजून बघतो अजून काय काय आहे. नक्कीच ही वाट आहे जाण्याची, कारण आम्ही प्रवास उलटा केलेला. हेच आहे दरवाजाचा मार्ग हाच आहे. गडाची परिस्थिती तुम्ही बघू शकतात, थोडी चांगली नाही आहे. तर ही या गडाची खास विशेषत तुम्ही बघू शकतात. ही पायरी तुम्हाला बाहेरून दिसत नाही आणि दरवाजा जो आहे तो आत आहे. याला गायमुख बोलतात. ते गायच्या मुखीसारखं असतं, त्याच्यामुळे दरवाजा जो आहे तो डायरेक्ट तटबंदीपासून एक्सपोज नाही होत. म्हणून इथे तोफचा गोळा बोला किंवा जे इथे लोक करायचे, मोठा लाकड घेऊन तोडायचे, इथे तुम्ही बघू शकता स्पेस पण कमी आहे. तो रन लाकूड घेऊन तुम्हाला पिकअप करायला जो रन लागतो तो पण तुम्ही नाही घेऊ शकत. त्यामुळे हा दरवाजा तोडणं थोडं कठीण पडतं ना, नेमकं अशक्यच. तर मित्रांनो, जो तुम्हाला बोलत होतो, ही जी चढण आहे गडाच्या दरवाजाकडे जाणारी, जी तुम्हाला दिसत नाही, मग अशी दाखवण्याचा प्रयत्न केला, ती बघा मी खाली उतरून तुम्हाला दिसतंय. ही ती वाट जिकडनं आता आपण खाली आलो आणि हे बघा फुल कवर्ड. तर दगडांमध्ये चिऱ्या भोकून त्यांनी ही वाट बनवली आहे. हा बघा, हा गडाचा पहिला द्वार, तो बघितला तो दुसरा द्वार आणि हा एक पहिला द्वार लागतो. इकडनं पायऱ्या आहेत डायरेक्ट खाली आणि तटबंदी बघा मस्त. तर हडसर किल्ल्याचा जो ट्रॅक होता तो फायनली कंप्लीट झाला आहे अशा प्रकारे. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट लोकेशनमध्ये भेटूया. तर तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, सायनिंग ऑफ फ्रॉम हडसर फोर्ट.